लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने कर संकलनाची मोहीम सुरू झालेली आहे। महापालिकेच्या वतीने वेगवेगळे पथक तैनात करण्यात आलेले आहेत। त्यातच लातूर शहरातील एमआयडीसी भागातील एमआयडीसीतील काही उद्योजकांचा या कर संकलनाला पूर्णपणे विरोध आहे आणि ते कर भरणार नाहीत अशी त्यांची भूमिका आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। मला सांगा, काय आपली भूमिका आहे महापालिकेच्या करासंदर्भात? आपण टॅक्स भरणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। हे बघा, महापालिका जेव्हा झाली त्यापूर्वी पण एमआयडीसी होती, त्यापूर्वी पण आम्हाला जे आहे एमआयडीसी सोय देत होती। महापालिका झाल्यानंतर सुद्धा महापालिकेने आम्हाला कुठली, त्यापूर्वी नगरपालिकेचे आम्हाला कुठली टॅक्स नव्हतं। महापालिका झाली म्हणून आम्हाला काय बदल झाला का? फक्त आम्ही त्यांच्या नकाशामध्ये आहे म्हणून। त्यांनी कशासाठी महापालिका केली, कोणासाठी केली, काय सुचलं, कशासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्र्यांनी चक्रा मारल्याने महापालिका केली ते आम्हाला माहिती नाही। त्यांच्या सोयीसाठी केली का जनतेच्या सोयीसाठी केली हे अजूनपर्यंत या लोकांना कळालेलं नाही। पण आमच्यावर मात्र अन्याय व्हायला लागला। आम्हाला एमआयडीसीला कुठल्याही प्रकारची सोय सुविधा महापालिका देत नाही, त्यांचा काडीचाही संबंध नाही। आज एवढ्या वर्षामध्ये महापालिकेने एक साधी खडी टाकली नाही किंवा एक खड्डा बुजवलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा महापालिकेने आम्हाला एक घागर पाणी दिलं नाही। रेल्वेनं पाणी आलं तेव्हा सुद्धा आम्हाला एक घागर पाणी दिलं नाही। मग आता आम्हाला जे टॅक्ससाठी त्यांनी जे लावलेला आहे तो पण इतका जास्त लावलेला आहे, एकदम अन्यायकारक लावलेला आहे। आता तुम्हाला इथे एक दाखवतो मी। हे छत्रपती संभाजीनगर मध्ये चिकलठाणा एमआयडीसी आहे, महापालिका हद्दीमध्ये आहे। राज इंडस्ट्रीज ट्रीटमेंट म्हणून आहे, 2 एकर पेक्षा मोठा प्लॉट आहे। त्याला 3,318 रुपये टॅक्स महापालिका मागते आणि ते भरतात। 2 एकर पेक्षा मोठा आणि आमचा 5 एकरचा प्लॉट आहे। 5 एकरच्या प्लॉटला मीच प्रोप्रायटर आहे। हे बघा, इथे राजचट्टे म्हणून रजनीकांत स्टील्स लिहिलं आहे। मला 75,000 रुपये त्यांनी टॅक्स मागतात 5 एकरला आणि तो माझ्यापेक्षा 8 पट मोठा भूखंड असून अ वर्गाची महापालिका छत्रपती संभाजीनगर, अ वर्गाची एमआयडीसी चिकलठाणा एमआयडीसी, हे ड वर्गाची एमआयडीसी लातूर आणि ड वर्गाची महापालिका लातूर। आणि या ठिकाणी त्यांनी आम्हाला 9 रुपये स्क्वेअर फूट ते 1 रुपये घेतात आणि हे आम्हाला 9 पट मागतात। हे खूप जाचक। त्या निजामाच्या काळामध्ये जिजिया कर जसा होता तो सुद्धा इतका घातक आणि इतका अन्यायकारक नव्हता की जसं तुम्ही आम्हाला टॅक्स लावायला लागलेले आहेत। आणि या गोष्टीमध्ये आम्ही ठाम आहोत, आम्ही टॅक्स भरणार नाही। कुणाला काय आमचं उपसून घ्यायचंय, तोडून टाकायचंय, सील करायचंय, काय करायचंय करू द्या, आम्ही सगळ्या गोष्टीला तयार आहोत। आम्ही डोके सुद्धा फोडू आणि डोके सुद्धा फोडून घेऊ आणि जेलमध्ये सुद्धा जायला आम्ही तयार आहेत। उद्योजक 1 रुपया टॅक्स भरणार नाही, याबद्दल त्यांनी पुनर्विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा। आताच अजून एक असं आहे की परवा दिवशी हे मीटिंगचं निमंत्रण आहे बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली, महसूल मंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली नगर विकास विभागाची वगैरे बैठक ठेवलेली आहे। परभणी व लातूर या 2 एमआयडीसीच्या टॅक्स बाबतीमध्ये बैठक ठेवलेली आहे। पण मला अजून किंवा आम्हाला अजून ह्याचे काही निमंत्रण नाही किंवा ह्याच्यामध्ये कुणाचं नाव नाही की उद्योग संघटनेचं नाव नाही कुठल्या। आता ह्याच्यामध्ये पाहूया इथला आमदार काय करतो, आले थोड्या मतांनी काय करतो पाहूया। आता जर त्यांना काळजी असेल उद्योजकांची तर बघतील, त्यांनी मिटिंग अटेंड करतील, केलं तर आम्ही पण त्यांचं बोर्ड लावून स्वागत करूया। कुठले मुद्दे जाचक आहेत असं आपल्याला वाटतं महापालिकेच्या करामध्ये? ह्या महापालिकेच्या करारामध्ये 1 रुपयाचा त्यांनी आम्हाला टॅक्स नाही लावला पाहिजे। अनेक प्रकारचे त्यांनी टॅक्स लावलेले आहे। मालमत्ता कर, त्याच्यानंतर अग्निशमन कर, त्याच्यानंतर मनपा शिक्षण कर, त्याच्यानंतर त्यांनी महाराज्य शिक्षण कर, 2 वेळेस शिक्षण कर, हे इतर राज्याचं कर यांनी वसूल करायला लागलेत। फक्त लातूर महापालिकाच एक अशी आहे की जिनं मनपा कर महाशिक्षण कर वसूल करते आणि कुठलीही मनपा जी आहे महाशिक्षण कर वसूल करत नाही, ही एकटीच मनपा आहे। म्हणजे तुम्ही लातूरच्या उद्योजकांचे, कारखानदारांचे आधीच गांजलेले, मेलेले, आजारी उद्योग मरायला टेकलेले, त्यांचे तुम्ही अजून पाकिटमारी धंदे चालू करा, त्यांचे खिसे कापता तुम्ही। आता आम्ही कुणीही टॅक्स भरणार नाही, जे परिणाम होईल त्याला आम्ही सामोरे जायला तयार आहे। आपल्यासोबत काही उद्योजक आहेत, काय आपली भूमिका काय टॅक्स संदर्भात? मुळात आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये बाजारपेठेत भयंकर असं कॉम्पिटिशन असताना बँकेचे देणे, लेबर पेमेंट, बऱ्याचशा काही गोष्टींना, अडचणींना सामोरे जाऊन सर्व उद्योजक आपला उद्योग चालवत असतात। पण त्याच्यामधून हा जो अन्यायकारक टॅक्स आहे तो भरणं अशक्य आहे। त्याच्यामुळे हा टॅक्स आम्ही भरू शकणार नाही। मी काय म्हणतो की जसं
नांदेडला सुद्धा MIDC आहे. तर नांदेडच्या राजकारणी लोकांनी जसं MIDCला बाजूला ठेवून इतरत्र हद्द वाढवलेली आहे, तसं लातूरला सुद्धा MIDC वगळून इतर हद्दीमध्ये त्यांनी वसुली करावी मालमत्ता कराची. कारण आम्ही लीज होल्डर आहे शेवटी. मालमत्ता कर, प्रॉपर्टी टॅक्स जरी असलं, प्रॉपर्टी लीजची प्रॉपर्टी आहे ही, त्यामुळे आम्हाला वगळावं ह्याच्यामधनं. काय आता भूमिका असणार तुमची? चर्चा नाही, वगैरे? जर आम्ही तर टॅक्स भरणारच नाही. हा, बिलकुल भरणार नाही टॅक्स. आणखीन काही उद्योजक आहेत आपल्यासोबत, काय आपली भूमिका काय असणार? नांदेडला ज्याप्रमाणे वगळलंय त्याप्रमाणे लातूरला पण वगळण्यात यावं आणि हा जाचक टॅक्स हा पूर्ण माफ करून टाकावा किंवा बंद करून टाकावा, एवढंच म्हणणं आहे आमचं. आपलं काय म्हणणं आहे? लातूराची क्षेत्र हे लहान लहान उद्योग आहेत इथे आणि इथं असं नैसर्गिक काही वातावरण नाही उद्योग चालवण्यासाठी. जुगाड करून सगळे उद्योग चालवतात, त्यामुळे असं जास्त कर लावणे आणि आम्ही भरणार पण नाही. तर हे होते लातूरच्या MIDCतील उद्योजक. त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ता लातूरची MIDCचे जे उद्योग आहेत ते डबघाईला आलेले आहेत आणि त्यातच महापालिका या जाचक कराच्या वाढीव करामुळं इथले व्यापारी आणि उद्योजक त्रस्त झालेले आहेत आणि त्यांनी कसल्या प्रकारचा टॅक्स भरणार नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.